बोगस कार्यदेशांना आळा घालण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडून निर्गमित करण्यात येणाऱ्या सर्व आदेशांवर युनिफॉर्म QR कोड समाविष्ट करण्याची प्रणाली विकसित करण्यात येत आहे, अशी माहिती आमदार पंकज भुजबळ यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांवर मंत्री उदय सामंत यांनी केली। कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध विकासाच्या नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण विभागीय आयुक्त यांच्या बनावट स्वाक्षरीचा आणि डिजिटल प्रूफिंग तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे 70 कोटी रुपयांच्या कामांचे बनावट कार्यादेश तयार करण्यात आल्याच्या गंभीर प्रकार समोर आले आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून बनावट स्वाक्षरी, डिजिटल प्रणाली गैरवापर तसेच बनावट कार्यादेश तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार भुजबळ यांनी केली आहे। सार्वजनिक प्रकल्पांमध्ये कामांचं वाटप, कार्यदेश निर्गमन आणि मंजुरी प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी डिजिटल प्रमाणीकरण प्रणाली लागू करण्याची ही मागणी त्यांनी केली आहे। मंत्री सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं। नाशिक पोलीस आयुक्तालयाअंतर्गत नाशिक रोड पोलीस ठाणे आणि भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तसेच भविष्यात अशा बोगस कार्यदेशांना आळा घालण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाकडून निर्गमित करण्यात येणाऱ्या सर्व आदेशांवर युनिफॉर्म QR कोड समाविष्ट करण्याची प्रणाली विकसित करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं। संबंधित QR कोड स्कॅन केल्यानंतर या आदेशाची सत्यता पडताळणं शक्य होणार असून तो संबंधित सार्वजनिक पोर्टलवरील मूळ आदेशाच्या लिंकशी संलग्न असेल। त्यामुळे कोणत्याही आदेशाची त्वरित आणि पारदर्शक पडताळणी करता येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।